सांगतो, भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेती हा आपल्या इथलचा व्यवसाय आहे. पण शेतकऱ्याला जर आपण सहकार्य जर करत गेलो नाही तर शेतकऱ्यांनी कसं करायला पाहिजे ते सांगा. दुसरं दुकानदार म्हणून आम्ही जवळजवळ 35-40 वर्षापासून या दुकानाचा व्यवसाय करतो. आज रोजी एवढ्या अडचणी निर्माण होतात तरी बरं एक पाऊस पडला नाही. पाऊस जर पडला तर आमच्याकडून काही होणार नाही. मी स्वतः आज सरेंडर करायच्या तयारीत आहे, कारण की मला हा व्यवसाय मला जमणार नाही. कारण की ऍट अ टाइम जर का 40-50 शेतकरी जर आम्हाला जर म्हटले की हा ऍप घ्या, डाऊनलोड करून दाखवा, कोणाकडे राहत नाही, कोणी एखादं 7-12 दुसऱ्या जनावर तो घेणारा इथं आलेला राहतो. तर आम्हाला असं वाटतं जर समजा आम्हाला याच्यात आमची सुटका जर करून द्यायची असेल तर शासनाने सरळ शेतकऱ्यांपर्यंत खत कसं पोहोचतं करता येईल. मग तुम्ही ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा अदर कोणत्याही मार्गाने जसं तुम्ही बांधावर खत पोहोच करणार होते, पहिले सोसायट्या होत्या, त्या सोसायट्या आता सध्या अस्तित्वात नाहीये. पण शेतकऱ्यांपर्यंत खत पुरवठा कसा करण्यात यावा ते शासनाने विचार करावा, जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही आणि शेतकऱ्यांना पण नाही का खत व्यवस्थित भेटेल. धन्यवाद.